माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्नामाई त्रिवेणीची नवलाडी त्रिवेणी ओवी जागर चातुर्मास व्रत अन्नपूर्णा स्तोत्र पठण श्रवण त्याची आज सांगता आहे। मी अशा 2 अन्नपूर्णा निवडलेल्या आहेत की ज्या स्वकष्टाने आपलं घर त्यांनी उभं केलेलं आहे। एक मेस चालवते माझी मावसवहिनी आहे सौलता दिनकर कोतकर, सासर मोनगाव, माहेर देवळा, हल्ली मुक्काम नाशिक। आणि दुसरी जी अन्नपूर्णा आहे ती माझ्या ताईने बोलवलेली आहे। सौ मीना सुनील चिंचोळे, सासर निजामपूर, माहेर शेवाडा। या पुरणपोळ्या करून यांनी आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करून मुलांना लहानाचे मोठे केले आणि पतीला खंबीरपणाने साथ देऊन आपलं स्वतःचं घर घेतलं गेलं त्यांचं। आणि आज मोठ्या मुलाचं लग्न झालं तर दुसऱ्या मुलाचं लग्न करायचंय। अशा या 2 अन्नपूर्णा आहेत। एक लता दिनकर कोतकर माझी मावसवहिनी आहे आणि ही माझी बहीण म्हणून मानलेली आहे। अशा दोघं आम्ही मायलेकींनी दोघी अन्नपूर्णा यांना आज भोजनाला बोलवलेले अन्नपूर्णा व्रताच्या सांगता निमित्त। आमच्या वहिनीने पण माझ्या भावाला जरा तब्येत बरी नसते त्याची नेहमीच, तरी त्या तब्येतीला सांभाळून आणि मुलांना लहानाचं मोठं केलं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये नवऱ्याला खंबीरपणे साथ दिली आणि आज त्यांनी पण स्वतःचं घर उभारलं आहे। मुलीचं लग्न केलं, चांगले जावई मिळाले, अगदी दोघींना अगदी आनंदात संसार करतात आहेत आणि नेहमी चेहरा अगदी हसतमुख असतो लक्ष्मीसारखा, अन्नपूर्णेसारखा। सदैव त्यांच्या हातात अन्नपूर्णा आहे। आमच्या वहिनीकडे 50 ते 60 मुलं विद्यार्थी जवळजवळ 10-15 वर्षापासून जेवत आहेत, तरी पण त्या कधीच थकलेल्या दिसणार नाही। आणि आमची बहीण पण 100 पोळ्या 200 पोळ्या करते, कुठे कुठे स्वयंपाकाला जाते, लग्नाच्या कार्याच्या 4-4 दिवस ती पण कधीच थकलेली दिसत नाही। सदैव हसतमुख आणि कधीच रडून दाखवलं नाही त्यांनी आमच्याजवळ। प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन आणि त्या आज पुढे आलेल्या आहेत, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांना कुणीतरी आयतं भोजन द्यावं। त्यांनी नेहमीच प्रत्येकाला जीव घालतात आणि त्यांना ते आयतं भोजन आपण स्वतः तयार केलेलं, मी माझ्या हाताने, माझ्या मुलीने, सुनेने, आम्ही तिघींनी मिळून स्वयंपाक तयार केला आहे आणि दिवाळीचा फराळ वगैरे सगळं असं त्यांना पात्र सहित आम्ही भरून ताटामध्ये भरलेल्या ताटात करंजा, अनारसे, चिवडा वगैरे सगळं आम्ही पदार्थ फराळाचं त्यांना देत आहोत। आणि त्यांना बांगड्या, गजरा, ओटी, मेहंदीचा कोन, पीस असं संपूर्ण अन्नपूर्णेचं नारळाची ओटी असं सगळं आम्ही त्यांना यथासांग त्यांचं औक्षण वगैरे करून आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की आपलं कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करत आहे आणि आपल्याला कुठेतरी मान मिळत आहे असं त्यांना वाटावं, अशी माझी मनापासून खूप इच्छा होती। आणि ती अन्नपूर्णेने तिच्या समाप्तीला पूर्ण करून घेतली माझ्याकडून। त्यामुळे मला आज खूप धन्य वाटत आहे की मी काहीतरी केल्या, त्याचं सार्थक झालं या व्रताचं, असं मला वाटतं आहे। धन्यवाद।